गेल्या 15 वर्षांपासून जिल्ह्यातील बेघर, अनाथ, निराधार व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी एकटी ही संस्था काम करत आहे। या संस्थेच्या वतीनं 22 जुलै रोजी कोल्हापूरमध्ये मानसिक आरोग्य हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। दुर्दैवानं सध्या मनोरुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र अशा रुग्णांवर योग्य औषधोपचार आणि पुनर्वसन होत नाही। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 1,500 पेक्षा अधिक मनोरुग्ण आहेत। या पार्श्वभूमीवर विचारमंथन करण्यासाठी एकटी या संस्थेच्या वतीनं 22 जुलै रोजी कोल्हापूरमध्ये मानसिक आरोग्य हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अनुराधा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली। हॉटेल ओपलमध्ये होणाऱ्या परिषदेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निखिल चौगले, कावेरी चौगले, मंजुळा पिशवीकर यांच्यासह अन्य तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत। तसंच मनोरुग्णांचं पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जातील। मनोरुग्णांना समाजानं आणि त्यांच्या कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडू नये, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न असल्याचं अनुराधा भोसले यांनी सांगितलं।